तर समाधान सरवणकर यांनी चिंता व्यक्त केलेल्या विषयाची सत्यता आम्ही तपासू असं अमित साटम म्हणाले। सरवणकरांचा निशाणा हा भाजपकडे नसून काही व्यक्तींकडे आहे असं अमित साटम म्हणाले। त्यामुळे सत्यता तपासून गोष्टी सुटू शकतात आणि मीडियासमोर अशा पद्धतीने बोलणं टाळलं पाहिजे असं अमित साटम यांनी म्हटलं। समाधान सरवणकर हे फार कमी मतांनी पराभूत झालेले आहेत। त्यांनी काही विषयांवरती चिंता व्यक्त केलेली आहे। नक्कीच त्यांनी चिंता केलेल्या विषयांवरती आम्ही त्या ठिकाणी त्याच्याबद्दलची सत्यता काय आहे ही तपासून पाहू आणि त्यांच्याकडनंही त्याची माहिती घेऊ, इतर व्यक्तींकडनंही त्याची माहिती घेऊ आणि सर्व गोष्टींचा सारासार विचार करून या संदर्भामध्ये जो निर्णय आहे तो आम्ही घोषित करू। त्यांचा निशाणा हा भाजपकडे नसून, मी त्यांचं वक्तव्य पूर्णपणे ऐकलेलं आहे, त्यांचा निशाणा भाजपकडे नसून काही व्यक्तींकडे आहे आणि त्यामुळे मी म्हटलं की त्याची सत्य परिस्थिती काय आहे ही त्यांच्याकडनंही जाणून घेऊ, इतरांकडनंही जाणून घेऊ आणि अशा प्रकारच्या व्यक्ती आपापसामध्ये चर्चा केल्याने जास्त चांगल्या रीतीने सुटू शकतात। अशा प्रकारे मीडियाच्या समोर अशा प्रकारच्या गोष्टी बोलणं हे टाळलं